गुणांची गणना. अर्थ म्हणजेच इंद्रियोगोचर विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध सहित गुरु आदी 20 गुण. बुद्धी, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, प्रयत्नात आणि परत्व, अपरत्व, युक्ती, संख्या, संयोग, विभाग, पृथक्त्व, परिमाण, संस्कार आणि अभ्यास पराधी यांना गुण म्हटले गेले आहे. पराधी गुणांचं वर्णन आहे. समवयाचे लक्षण. पृथ्वीचा गंधाशी, जलाचा शीततेशी, अग्नीचा उष्णतेशी, वायूचा स्पर्शाशी आणि आकाशाचा शब्दाशी जो नित्य संबंध आहे त्याला समवाय म्हटले गेले आहे. मगाशी आपण जे डिस्कशन तिथं केलं की पृथ्वी जी आहे ही फक्त तत्वस्वरूप जर मांडली तर ही गुणांना अभिप्राय देते. तुमचा गुण जे आहे याच्यातून तिचे लक्षणं आपल्याला दिसतात किंवा गुण स्वरूपात ती दिसते आपल्याला. पृथ्वी हे तत्व सर्व ठिकाणीच आहे, ठीक आहे, पण या तत्वाचा त्या वस्तूशी समवाय संबंध आहे जो आपण इथे आत्ता बोलत आहे. ठीक आहे. समवाय संबंध म्हणजे असा की जो नष्ट नाही करत किंवा तो जरी दिसत नसेल तरी तो आहे. जसं तू आणि तुझी आई यांचा एक संबंध आहे, मी माझी आई माझा संबंध आहे. हे जे समवाय संबंधाने एक स्वरूपात राहणारे लोक आहेत किंवा वस्तू आहेत यांचा जसा संबंध दिसत नाही पण तो आहे. कधी कधी असं होते की एक मुलगा एक मुलगी गाडीवर चाललेले आहेत, लोक त्यांच्याकडे पाहतात आणि ते पाहिल्यानंतर त्यांना काय वाटतं, एक मुलगा त्याच्या मागे गाडीवर मुलगी बसून आहे आणि ते चालले पिक्चरला किंवा थिएटरमध्ये चालले, तर त्यांचा पहिला इम्पॅक्ट काय असतं, जे असेल ते है ना, किंवा एक तर मैत्रीण आहे, एकतर मित्रमैत्रीण आहे किंवा जोडपा आहे, हे फर्स्ट इम्पॅक्ट आहे. आणि मग नंतर आपण त्यांना पिक्चर झाल्यानंतर भेटले की ते म्हणतात की माझी बहीण आहे, हा माझा भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे, असं म्हटल्यानंतर आपले विचार बदलतात. म्हणजे जशी आपली मानसिकता असते तशीच आपली जी आहे स्थिती आहे का ती आपल्याला प्रत्यक्षात गेल्यानंतरच कळते. ठीक आहे. समवाय संबंध हेच दाखवते की जी स्थिती ऍक्च्युअल आहे ती तुम्हाला दिसत नाही. या उदाहरणावरून लक्षात आलं की भाऊ बहीण आहे पण आपल्याला दिसताना ते जोडपं दिसते किंवा आपण खूप छोट्या शब्दात त्यांचा वापर करतो की नाही त्यांचं काहीतरी लफडा आहे, अमुक आहे, तमुक आहे असे शब्द वापरून त्याला एकतर ब्लेम करतो किंवा ते आपल्याला आवडत नाही किंवा समाजात ते मान्य नाही म्हणून आपण त्याच्याबद्दल बोलतो. ठीक आहे. तसंच पंचमहाभूताचे जे काही गुणधर्म आहे किंवा स्वरूप आहे याचं स्वरूप हे वेगवेगळ्या वस्तूच्या माध्यमातून त्याच्या असलेल्या अपीअरन्सच्या माध्यमातून आपल्याला दिसते, पण त्याचा संबंध आपल्याला जोडता येत नाही कारण आपल्याला ते ज्ञान नाही. ठीक आहे. हे जे ज्ञान नसणं हा जो मधला गॅप आहे, पृथ्वी तत्व किंवा तत्व फक्त आणि वस्तू हेच बॅरियर आहे. ज्या दिवशी आपल्याला हे ओळखायला येईल म्हणजे एखादी वस्तू पाहिल्यानंतर तत्व दिसायला लागेल तेव्हा आपल्याला आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट समजायला सोपं जाईल. ठीक आहे. म्हणून इथे याचा पहिल्यांदाच दीर्घजीवित आज्ञामध्ये हे सगळे जे आता परादी गुण, गुणवादी गुण, गुरुवादी गुण, ठीक आहे, गुण का महत्वाचे आहे कारण की चिकित्सा गुणांनी केली जाते, वस्तूंनी केली जात नाही. पहिलेच आता मी पुन्हा मूळ मुद्द्यावर येत आहे की गुणाचा विचार मग ते गुण गुरुवादी गुण असतील
परादी गुण असतील किंवा 11 जे हे आहेत मूर्वादी 20 आहेत. आणखी काय गुणाचे प्रकार सांगितलेले आहेत मागच्या पानावर जा. आध्यात्मिक गुण, आध्यात्मिक गुण आहे. ठीक आहे. वैशेषिक गुण, वैशेषिक गुण आहे. वैशेषिक गुणामध्ये कोणते गुण काय नाव आलेले आहेत? आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, श्रोत, त्वक, चक्षु, जिव्हा, घ्राण. है ना? म्हणजे पंचमहाभूताचा वैशेषिक आलेला आहे शब्द, पंचमहाभूत आणि त्याचे रूप स्वरूप. ठीक आहे. या सगळ्या गुणांनी चिकित्सा केली जाते. या सगळ्या गुणांनी लक्षणातला तरतम भाव समजला जाते. गुणावरून आपण वैद्य पाहत असतो. आपली नजर कशी पाहिजे? वैद्याची नजर कशी पाहिजे? त्याला वस्तू नाही दिसली पाहिजे, त्याला पेशंट नाही दिसला पाहिजे, त्याला लक्षण नाही दिसलं पाहिजे. सर्दी झालेली आहे तर त्याला ते कुठल्या गुणांनी झालेली आहे या पॉइंटवर आपण जेव्हा येऊन पोहोचतो तेव्हा आपल्या डोक्यात चिकित्सक वर्क करायला लागते. आत्ता कॉमन तुझ्या वर्गातले इतर विद्यार्थी आणि तुझ्यामध्ये काय फरक आहे, तर तुला आता सुरुवात झालेली आहे हे कळण्याची की पाहण्याच्या दृष्टी आणि पाहण्याचा दृष्टिकोन यातला फरक आहे ना. मग आता तुला पाहताना लक्षण म्हणून नाही पाहत किंवा आजार म्हणून नाही पाहत, तर तिथं आपण या सगळ्या गुरुवादी गुणांचा विचार करतो. गुरुवादी गुणामधले मग आता हिला सर्दी झालेली आहे तर मग कुठला गुण वाढला असा विचार करायचा. शीत गुण वाढला का मग तिथे लिहून टाकायचं शीत गुण वाढला. शरीरामध्ये आणखी कुठला गुण वाढला? कफाचा पिच्छिल गुण वाढला, संस्तरण गुण वाढला. आता विचार करायचे हे गुण का वाढले, याच्यासाठी काय कारण आहे? मग तिथं आपण विचार करतो की या गुणाचा विचार संबंध कालच्या जे काही वातावरणातला बदल झालेला आहे त्याच्यामध्ये जे चेंजेस आलेला आहे त्याला कुठला आपण म्हणतो दुर्दिन. दुर्दिनामध्ये जे बदल झालेले आहे, अचानक वायूचा शीतता वाढली, जलतत्व वाढलं, पाऊस पडला आणि त्याच्यानंतर अचानक आलेली थंडी किंवा वातावरणातला बदल, याच्यातून शरीरातले हे गुण आपले इम्बॅलन्स झाले. त्यातच मी गुपचूप खाल्ले किंवा त्यातच मी काहीतरी बाहेरचं खाल्लं, फळं वगैरे असं, ते त्याला वाढवण्यासाठी मदत केली. म्हणजे त्या गुणाची वृद्धी झाली आणि मग मला सर्दी झाली. आता काही लक्षात येते नवीन आहे की नाही? ग्रंथकार दीर्घजीविती अध्यायामध्ये कशाला उगाच परादिगुण सांगत होते किंवा दीर्घजीविती अध्यायासारख्या अध्यायामध्ये परादिगुण सांगण्याचं काय कारण असलं? त्याचा संबंध पुन्हा विशेष, सामान्य विशेष, अनुबंध हे जे शब्द आलेले आहेत हे तेच इंडिकेट करतात की तिथून सुरुवात होत आहे पण वैद्याची नजर हळूहळू तुमच्या गुणाकडे गेली आणि मग त्याला कळायला लागलं की याचा संबंध पंचमहाभूताशी आहे. गुण कशावर इम्पॅक्ट करतात? महाभूताच्या इम्बॅलन्सवर. महाभूत कशाने तयार झालेले आहे? गुणाने तयार झालेले आहे. एकमेकाशी समवाय संबंध आहे. आपण या शब्दावर अडकलो, समवाय संबंध. हे सगळे समवाय संबंधाचे पंचमहाभूत, त्रिदोष, प्रकृती, कुठलाही शब्द घे, आयुर्वेदातल्या सिद्धांताची जिथं जिथं सिद्धांत शब्द आलेला आहे, जिथं जिथं धातू आहे, स्त्रोतस आहे, याचा एकमेकाशी संबंध आहे की नाही? आणि एकमेकाचा संबंध आहे म्हणूनच इम्पॅक्ट टाकत आहे. भावाला मारलं की दुसरा भाऊ मारायला जातो, बहिणीला रागवलं की दुसरी बहीण रडते, एकाला दुःख झालं की दुसऱ्याला दुःख होते, आईला काही बोललं तर मुलाला त्रास होते, ते मारायला जाते किंवा त्यांना काहीतरी इम्पॅक्ट होते. तसं काही संबंध नाही. नाळ तुटून 16 वर्ष झाले पण तरी मुलाला वाटते की तसं बोलायला नाही पाहिजे, भावाने तसं बोललं म्हणून मला राग आला.
तर ते समवाय संबंधावर जेव्हा त्रास व्हायला लागते तेव्हा ते इम्पॅक्ट दाखवते, ते क्रॉस करायला लागते, ते स्वतःची प्रतिक्रिया द्यायला लागते, त्यातून नवीन काहीतरी उत्पन्न होते आणि मग त्याच्या मागे जसं ट्रीटमेंटचा विचार केला होता, भावनिक विचार केला तर हे, आणि ट्रीटमेंटचा विचार केला तर मग वैद्याची तिथून डोकं वेगळं चालायला लागतं. थोडं काय कळलं का नवीन? काय लक्षात आलं? ट्रीटमेंट गुण पाहायला लागते, लक्षण नाही, गुणावरून डिसाईड करायचं. चिकित्सा पण आपण गुणांचीच दिल्या जाते. सामान्य आणि विशेष है ना. सामान्य म्हणजे निसर्गानुकूल, विशेष म्हणजे निसर्गाचा नियम तोडून स्वानुकूल. आपण मग अशी पाहिलं. पण वैद्याच्या बाबतीत तेच जर विचार केला, निसर्गानुकूलता शोधण्यासाठी त्याला विशेष ज्ञानाची गरज आहे, म्हणून तो याचा समवाय संबंध जोडून पराधिगुणाचा संबंध लक्षात त्याला माहिती आहे, सामान्याला माहिती आहे, सामान्य लोकांना माहिती आहे नाही, रुग्णाला माहिती आहे नाही, म्हणूनच तो प्रज्ञाप्रात करून वेगवेगळ्या चुका करून आजारापर्यंत पोहोचतो है ना. कुठली घटना घडली, समजा पाऊस पडला तर त्यात ग्रंथात सांगितलेलं आहे की डोक्याच्या वर काहीतरी बांधायला पाहिजे, छत्री घेऊन जायला पाहिजे, छत्रीशिवाय निघू नये, हे ग्रंथात दिलेलं आहे, ते नियम आहे, आणि तो नियम मोडला तर मग त्याला त्रास झाला ना, म्हणजे प्रज्ञाप्रात झाला. प्रज्ञाप्रात हे मोठं कारण सांगितलेलं आहे. म्हणजे कधी कधी आज हसू यायचं ते कॉलेजमध्ये लिहिताना की प्रत्येक आजाराच्या मागे प्रज्ञाप्रातच का सांगितलेलं आहे. म्हणजे आता आम्ही तर आमच्या कॉलेजमध्ये असताना तेव्हा काही कळत नव्हतं, कुठलाही प्रश्न आला त्याचं उत्तर सुरुवात करताना चिकित्सा लिहिताना प्रज्ञाप्रातामुळे हे हे घडलं, दोष प्रकोपित झाले, मग अशी अशी लक्षणे दिसायला लागली, आणि मग ही संप्राप्ती घडून दोष इथे इथे वाढले, मग लक्षणे दिसायला लागले. पांडूची संप्राप्ती तीच, ज्वराची तीच, राजक्ष्माची तीच, कुठेही जा तुम्ही प्रज्ञाप्रात पहिलेच आलं. हे प्रज्ञाप्रात काय मोठी भानगड आहे ते इथं कळायला लागतं जेव्हा आपण असा समवाय संबंधापासून विचार करायला लागतो. जिथं जिथं हेतू आहे तिथं समवाय संबंध आहे, त्याचा दोष प्रकोपित होण्याशी, धातू दूषित होण्याशी, स्त्रोतस अवरुद्ध होण्याशी, किंवा पंचमहाभूत इम्बॅलन्स होण्याशी, ते सगळे एकच आहेत, फक्त त्याचं स्वरूप, दिसतं स्वरूप वेगळं आहे. मूळ सर्व काही आकाश महाभूतापासून उत्पत्ती आहे, मूळ स्वरूप आकाश महाभूत आहे. आकाशापासून शब्द, शब्दापासून तुमचं तेज, तेजापासून जल, जलपासून पृथ्वी, मग पंचमहाभूतापासून इतर गोष्टीची निर्मिती. कारण की तुम्ही आता सायन्सच स्वतः म्हणायला लागलं की सगळ्या गोष्टीची निर्मिती ब्लॅक होल पासून आहे. ब्लॅक होल काय? आकाशात आहे. आपण वर जर गेलं, आकाशाकडे नजर पाहिलं एक समजा आपण, तर ते आकाश दिसते, ते आकाश, आणि जे दिसत नाही ते समजा तुम्हाला जे दिसत नाही आपण अंतरिक्ष म्हणतो ना, अंतरिक्ष त्या लेवलपर्यंत जे दिसत आहे नाही. आता जिथपर्यंत दिसता, रात्री आपण बाहेर निघलो तर आपल्याला चंद्र तारे दिसत आहेत समजा, जोपर्यंत दिसत आहे तोपर्यंत काय आकाश, त्याच्या पुढे काय अंतरिक्ष, आणि अंतरिक्षामध्ये हजारो पृथ्वीसारखे ग्रह आहेत, ते एकमेकापेक्षा मोठे आहेत, आणि त्यातला एक छोटासा रेतीच्या कणा एवढा पृथ्वी आहे. एक व्हिडिओ मागे मी पाहिला, त्याच्यामध्ये ते पृथ्वीची साईज जी आहे, म्हणजे अंतरिक्षामधला सगळ्यात मोठा ग्रह जो आहे त्या ग्रहात समजा 1 कोटी पृथ्वी बसतात. 1 कोटी पृथ्वी त्या ग्रहाच्या आकारमानात बसतात. एवढं पृथ्वी छोटी आहे आणि तो ग्रह मोठा आहे, आणि तो ग्रहही या आकाशगंगेत आहे. म्हणजे आकाशगंगा किती मोठी असेल है ना. मग आपण जो विचार करत आहे तो त्या आकाश तत्वाचा विचार करत आहे, जे होल अँड सोल आहे, ते तिथे आहे, आणि या पेनच्या झाकणामध्ये पण आहे. इव्हन तो 2 पार्टिकलच्या मधला स्पेस जो आहे तो, किंवा त्याला म्हणून अवकाश, 2 शब्दामधलं अंतर तेच आहे, 2 श्वासामधलं अंतर तेच आहे.
प्रत्येक पार्टिकल मधला असलेला तो जो मायन्युटली मायन्यूट पार्ट आहे तो आहे. जे तुम्ही 8व्या-9व्या वर्गात न्यूक्लियस जे शिकले, आपण शिकलो समजा, तू पण काय आम्ही शिकलो, तर ते जे ऑर्बिट होतं त्याच्यावर फिरणारं दुसरं ऑर्बिट, तिसरं ऑर्बिट, असं करत करत मग याच्यात 2, याच्यात 6, असं काहीतरी होतं ते गणित, 32 असे ते ऑर्बिट फिरायचे. मग हे न्यूक्लियसच्या आतमध्ये आणखी प्रोटॉन न्यूट्रॉन असं काहीतरी गडबड ती सगळी होती. ठीक आहे. तर हे ब्रह्मांडाचं स्वरूप आहे. ते विशिष्ट मोमेंटमध्ये आहे म्हणून. ठीक आहे. तर हे समवाय संबंधावर सगळं आपण चर्चा करत होतो. आता इथून पुढे वाचताना समवाय संबंध डोक्यात ठेवून आपण प्रत्येक गोष्ट वाचली पाहिजे. गुण तू डिटेलमध्ये नंतर वाचून घे, परादी गुण, वैशेषिक गुण जे आहेत ते, आणि ते सगळे एकमेकाशी समवाय संबंधानं कार्य करूनच आपण चिकित्साही करतो, निदानही करतो आणि दोषही विचार करतो, शोधतो. पंचमहाभूताचा विचार करतो. तर पुढचं वाच. द्रव्याचे लक्षण. ज्या वस्तूंमध्ये कर्म आणि गुण आश्रित असतात आणि जे कर्म आणि गुण यांचे समवायीकरण कारण असते त्याला द्रव्य म्हणतात. ते द्रव्य काय कन्सेप्ट दाखवते? समवायीकरण कारण है ना. आता आपण जी चर्चा केली समवाय संबंधाची, याला जो फॉलो देतो ना, फॉलोअप म्हणतो ना आपण, वस्तूवर असलेले गुण. पाणी तापवलं तर गरम होते, फ्रीजमध्ये ठेवलं तर थंड होते. वस्तू तीच आहे. इतर गोष्टीचा इम्पॅक्ट त्याच्यावर काय होतो त्याच्यानुसार त्याच्या गुणामध्ये फरक पडत आहे, असं तिथं म्हटलेलं आहे का? ते वाक्य वाच पूर्ण. ज्या वस्तूंमध्ये कर्म आणि गुण आश्रित असतात व जे कर्म आणि गुण यांचे समवायी कारण असते त्याला द्रव्य असते. बरोबर आहे ना. कर्म काय? तापवणं हे कर्म. गुण काय? थंडपणा किंवा गरमपणा. कर्म काय केलं याच्यावरून गुण, येणारे गुण हे बदलतील आणि हे द्रव्याश्रित असतील. द्रव्यावर केलेली प्रतिक्रिया हे कर्म आहे आणि रिझल्ट हे गुण आहे. प्रक्रिया आणि प्रक्रियानंतर तुम्ही त्याला रिझल्ट म्हणू शकता, किंवा प्रक्रियानंतर काय येते? आपण प्रक्रिया करतो किंवा कर्म करतो आणि प्रतिक्रिया म्हणजे त्याचा रिस्पॉन्स हे गुण आहे असं म्हणू शकतो का? मी आत्ता सगळं क्वेश्चनार्थ का बोलत आहे? कारण की याचा अर्थ प्रत्येक वेळेस बदलणार आहे. मी तुला पहिले सांगितलं की आत्ता या क्षणाला तुझी बुद्धीची स्थिरता आणि माझ्या बुद्धीची स्थिरता जी आहे तेवढ्यावरच हे अर्थ आहे. इथून ज्यावेळेस तुझी बुद्धीची स्थिरता वाढेल किंवा माझी बुद्धीची स्थिरता वाढेल तेव्हा हे अर्थ बदलतील. ग्रंथ त्रिकाल बाधित आहे. आत्ता जे सांगत आहे ते आत्तापर्यंत झालेल्या डिस्कशनचा एक अर्थ आहे. ठीक आहे. उद्या तुझं ज्ञान वाढल्यानंतर याचा अर्थ बदलणार किंवा याचा आणखी काहीतरी वेगळा अर्थ तू काढू शकशील, किंवा माझ्याकडून आणखी कुठल्या वैद्याकडे जाऊन तू शिकली त्याचा अर्थ आणखी वैद्य ते वेगळा लावते आणि ज्या दिवशी तो अर्थ तुला समजायला लागेल तिथून पुढे तो आणखी वेगळा अर्थ तयार होईल. म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी याच्यामध्ये बदल होतील, पण मूळ गाभा तेच असेल. ज्या दिवशी चरकाला काय म्हणायचं आहे या लेवलपर्यंत आपण पोहोचू त्यावेळेस त्याचे अर्थ आपल्या प्रतिक्रियेत दिसायला लागतील, कर्मामध्ये दिसायला लागतील आणि गुणही तसेच दिसायला लागतील. ठीक आहे. जड होत आहे का जास्त? कारण मी एकदम ते फ्लो मध्ये गेलो की पुढच्या गोष्टी मला जास्त आठवायला लागतात. जिथे जे समजलं नाही ते म्हणजे असं होऊ शकतं की विषय अवांतर जाईल एखादा, पण ते समजवण्यासाठी मी ते वेगवेगळे उदाहरणं देत आहे असं समजायचं. किंवा ते समजत नाही कारण ते इतका विषय सोपा नाही आहे की आपल्याला सहज ते ग्रंथातलं वाचलं तसंच्या तसं ते इम्पॅक्ट लागेल. ते ग्रंथ वेगवेगळ्या अँगलनी पाहत आहे ना. कारण तुम्हाला आत्ता दिसताना ते एकच वाक्य दिसत आहे,
पण ते वाक्य वाचल्यानंतर, पूर्ण ग्रंथ वाचल्यानंतर हे त्या वाक्याचा अर्थ तिथं तिथं समजायला लागतं. ठीक आहे, जसं जसं आपण पुढे वाचत जाऊ. पुढचं कर्माची लक्षणे. संयोग आणि विभागाचे जे स्वतःचे कारण आहे आणि संयोग आणि विभागामध्ये जे दुसऱ्या कारणाची अपेक्षा करत नाही, जे द्रव्यांच्या आधाराने राहते आणि कोणतेही कार्य कर्तव्य करण्यासाठी जी हालचाल चेष्टा प्रयत्नपूर्वक केली जाते त्याला कर्म म्हटले जाते. अशा प्रकारे जगातील कार्यांच्या कारणाचा विचार केला गेला आहे. कर्मण्यवाधिकारस्य म्हटलेलं आहे ना. कर्म प्रत्येक व्यक्ती सतत क्रियाशीलच आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू क्रियाशील आहे. ठीक आहे, ती क्रिया एकतर त्याच्या बाह्य गोष्टीवरून दिसत आहे किंवा इंटरनल गोष्टीवरून दिसत आहे. इंटरनल गोष्टी तुम्हाला दिसत नाही आहे बाह्य जगाला. समजा झाड तिथं स्थिर आहे, झाडाचं पाणी स्थिर आहे, हवा चालू नाही आहे, तरीही झाडाच्या इंटरनल गोष्टीमध्ये क्रिया चालू आहे, है ना. मी झाडू मारतो म्हणजेच क्रिया करतो, किंवा मी वस्तू उचलतोच म्हणजे क्रिया करतो असं नाही आहे. ती क्रिया त्याची भौतिक गोष्टी चाललेली क्रिया आहे. पण इंटरनल ज्या गोष्टी आहेत त्या सतत क्रियाशील आहे आणि त्या क्रियाशील आहे म्हणूनच वर्किंग आहे. ठीक आहे, ती पुढची प्रतिक्रिया करायसाठी थांबलेली जी क्रिया आहे ती पण एक स्वतःहून एक क्रिया आहे. इनबिल्ट ती स्वतः एक क्रिया आहे. मी स्थिर आहे तर मला चालायसाठी मी स्थिर आहे. मी आराम करत आहे तर मला उद्या काम करायचं आहे म्हणून मी आराम करत आहे. रात्री निद्रा आहे ती उद्याच्या क्रियेसाठी आहे, ती पण एक क्रिया आहे. ठीक आहे, गतिशीलता म्हणजे क्रिया जर म्हटलं तर स्थिरही क्रियाच आहे, स्थिरता ही क्रियाच आहे. ठीक, संयोग विभागाचं वर्णन केलं. संयोग आणि विभाग. संयोग म्हणजे काय, आपल्या भाषेत समजण्याच्या भाषेत हा संयोग आहे, हा विभाग आहे. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी आहेत. अटॅचमेंट, डिटॅचमेंट हे सगळ्या ठिकाणी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ते होते, फक्त त्याचं स्वरूप तुम्हाला दिसताना वेगळं दिसतं. आयुर्वेदाचे प्रयोजन. आयुर्वेदाचे कार्य. आधी 6 कारणांचा उल्लेख करून नंतर आता कार्य सांगत आहे. आयुर्वेदामध्ये धातू साम्यताला कार्य म्हटले जाते, कारण रस-रक्तादी धातूंमध्ये साम्य निर्माण करणे हेच आयुर्वेद शास्त्राचे प्रयोजन आहे. पुन्हा वाक्य वाच, हे खूप चांगलं वाक्य आहे. आयुर्वेदामध्ये धातू साम्यताला कार्य म्हटले जाते, कारण रस-रक्तादी धातूंमध्ये साम्य निर्माण करणे हेच आयुर्वेद शास्त्राचे प्रयोजन आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा टर्न ग्रंथकाराच्या दृष्टिकोनातून आहे चिकित्सेकडे वळवण्याचा. ठीक आहे, ग्रंथकार आतापर्यंत आपल्याला सगळ्या गुणाची माहिती सांगितली, समवाय संबंध समजावून सांगितला आणि अनुबंधापर्यंत शरीराचा संबंध काय आहे ते सांगितलं. ठीक आहे, आता ग्रंथकार काय म्हणतात की इथून पुढे तुम्हाला ते लक्षात घ्यावं लागेल की आपण कर्म आणि गुण याचा विचार केला, मग या ग्रंथाचं प्रयोजन किंवा दीर्घायुष्य जगण्यासाठी काय कर्म करावं लागेल. आता ते कर्माकडे आले, म्हणजे तुम्ही काय ॲक्शन घेतली तर त्याचे रिझल्ट दीर्घायुष्यासाठी होतील किंवा आरोग्यासाठी प्रस्थापित होतील किंवा स्वास्थ्य टिकवण्यासाठी काम करतील. तर ते जे की वर्ड आहे, ट्रीटमेंटचा की वर्ड जे आहे ते इथं दिलेलं आहे की आयुष्याची जी सगळी पकड आहे ती धातूवर अवलंबून आहे. धारणात धातू असं जे म्हटलेलं आहे, धारण करणारे किंवा जे धातूचं स्वरूप आहे त्याला साम्यता देणं, त्याची स्थिरता टिकवणं हेच जे आहे आयुर्वेदामधलं मुख्य कर्म आहे. ठीक आहे, आपलं प्रयोजनच ते असलं पाहिजे. आपण इकडे काय म्हणतो, स्वास्थ्य जे सांगितलेलं आहे विकारांचं करणं आहे, पण हे कधी साध्य होईल. स्वस्थाची जी व्याख्या सांगितलेली आहे किंवा निरोगी शरीराची जी व्याख्या सांगितलेली आहे ते साध्य करण्यासाठी कर्म करावं लागेल. ते कर्म कोणतं, तर
धातूमध्ये समता ठेवणं हे सांगितलं. मग ती कशी राखायची याचं वर्णन पुढे. एकदा ते पुन्हा वाच, मगाचं जे आहे ते. आयुर्वेदाचे कार्य. आयुर्वेदाचे कार्य. आयुर्वेदामध्ये धातू साम्यतालाच कार्य म्हटले जाते, कारण रस रक्तादी धातूंमध्ये साम्य निर्माण करणे हेच आयुर्वेद शास्त्राचे प्रयोजन आहे. प्रयोजन. ठीक आहे. आतापर्यंत आपण बरेचदा प्रश्नाची उत्तरं देताना हे प्रयोजन लिहितो का? नाही लिहित. हे प्रयोजन माहिती आहे पण उत्तराला अपेक्षित नसेल कदाचित. म्हणजे जे थेरॉटिकल प्रश्न आहे त्याला अपेक्षित नसेल, पण प्रॅक्टिकली जे उत्तर आपल्याला शोधावं लागतील पेशंटच्या बाबतीत रिझल्ट देण्यासाठी किंवा स्वास्थ्य प्रस्थापित करण्यासाठी, निरोगता आणण्यासाठी, तर हे वाक्य सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. धातू साम्यता आणणं, सगळे प्रयत्न आपले त्याच्यासाठी चालू आहे. लक्षणं कमी करण्यासाठी नाही. म्हणजे मी आजार दुरुस्त करतो म्हणजे काय, आपल्याला वाटतं की नाही मी आजाराचे लक्षणं कमी केले तर आजार गेला, पण नाही. धातू साम्यता जी येईल ती आजाराचं जाण्याचं मूळ लक्षण असेल. मग ते आपल्याला धातू माहीत पाहिजे, कसे असले पाहिजे, काय असले पाहिजे, त्याच्याबद्दलची पुढे माहिती येते. ठीक आहे, वाच. रोगांची त्रिविध हेतू. रोगांची 3 प्रकारचे कारणे. काल, बुद्धी. काल परिणाम म्हणजे वर्षादी ऋतू. बुद्धी, प्रज्ञा आणि इंद्रियार्थात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि इंद्रियाकडून उपभोग घेतल्या जाणाऱ्या द्रव्यांचे गुण करणे. याचा मिथ्यायोग, अयोग, अतियोग होणे हे शरीरात. रोगाची त्रिविध हेतू. काल, बुद्धी आणि इंद्रियार्थ याचे मिथ्यायोग, अयोग, अतियोग होणे हे शरीरात आणि मनात होणाऱ्या सर्व रोगांची संक्षिप्तपणे 3 कारणे आहेत. कोणती 3 कारणं सांगितलेली आहेत? काल, बुद्धी, इंद्रियार्थ. काल, बुद्धी, इंद्रिय अर्थ शब्द एकत्र आलेला आहे का? काल वेगळा आहे, बुद्धी वेगळा आहे, इंद्रिय अर्थ वेगळा. 3 आहेत. आत्ता सध्या जो वातावरणातला फरक आहे त्याच्यामुळे जे आजार निर्माण होतील त्याच्यासाठी कारण हेतू आहे. दुसरं, व्यक्तिगत जे काही आजार होतील त्याच्यासाठी इंद्रिय हेतू आहे. आणि दोन्हीवर इम्पॅक्ट करणारे जे असतील, जसं की एखाद्या विनाशकारी बुद्धीनं तयार केलेलं एखादं औषध, रेमडेसिवीर सारखं, तर ते औषध जे आहे हे पूर्ण समाजावर किंवा इतर वस्तूवर त्याचा इम्पॅक्ट होईल. चुकून घेतलेली बुद्धीच्या निर्णयाची क्षमता नसल्यामुळे किंवा त्यावेळेस अतिघाईने घेतलेल्या निर्णयामुळं जे असेल त्याचा इम्पॅक्ट शरीरावर जे होईल त्याच्यामुळे. याच्या व्यतिरिक्त कुठलं कारण दिसते का? आपण काय करायचं माहिती आहे का? आपली खोडबुद्धी असते ना, तिचाच वापर करायचा. दुसऱ्यातल्या चुका शोधायची आपल्याला खूप इच्छा असते ना. गाडीसोबत एक पुस्तक आहे, त्या पुस्तकात सगळं लिहून असतं. ती गाडी कितीच्या स्पीडला चालवायची, कोणता गिअर कधी टाकायचा, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, कुठला ब्रेक वापरायचा, डिझेल किती लेवल असली पाहिजे, पुढच्या टायरमध्ये हवा किती पाहिजे, मागच्या टायरमध्ये हवा किती पाहिजे, डिक्कीमध्ये टूल किट आहे, त्या टूल किटचा वापर कसा केला पाहिजे. ठीक आहे, हे सगळं आपण